मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कोकोनट म्हणजेच नारळ एक्सपोर्ट करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. सर्वप्रथम तुम्ही जो काही नारळ हार्वेस्टिंग करून घेतलाय त्याला एका वेअरहाऊसमध्ये कलेक्ट करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कोणीही थर्ड पार्टी करून देईल. नारळ एक्सपोर्ट करण्याचं जर लोकेशन म्हणलात तर तमिळनाडूवरनं पोलाचीमधनं खूप मोठ्या प्रमाणामधनं नारळ हा निर्यात होतोय. आपण एकदा सॉर्टिंग ग्रेडिंग करून घेतलं की त्याला आपण पॅकेजिंग करतो. पॅकिंगमध्ये जर म्हणलात तर 13 किलोची एक बॅग असते, ज्याला आपण प्रोपायलिन अशा बॅग्स यूज करतो आणि 25 क्वांटिटीमध्ये एका बॅगेमध्ये हा नारळ बसतो. त्यानंतर बारी येते स्टफिंगची. स्टफिंग करत असताना आपण यामध्ये 1100 ते 1200 बॅग्स एका कंटेनरमध्ये बसतात, जो की ड्राय कंटेनर असतो. यामध्ये जर डॉक्युमेंट्स म्हणलात तर पायटोसॅनिटरी सर्टिफिकेट, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, इनवॉइस, पॅकिंग लिस्ट आणि कोको बोर्ड. त्यानंतर आपण कंटेनरचे डोर क्लोज करतो, त्याला व्यवस्थित पद्धतीनं सिलिंग करतो आणि आत्ता तयार आहे तुमचा कंटेनर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जाण्यासाठी. अशाच इम्पोर्ट एक्सपोर्टच्या नवनवीन रीलसाठी आत्ताच मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या मित्रासोबत शेअर करा ज्याला एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. धन्यवाद.